नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार आणि कोणत्या माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार यावरून चर्चांना उधाण आलंय। मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांना स्थान देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मंत्रिमंडळाच्या विस्तारात मोठे बदल दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्रिमंडळात स्वच्छ चारित्र्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप नसणाऱ्या माजी मंत्र्यांनाच स्थान देण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। परिणामी प्रगती पुस्तकात नापास झालेल्या काही माजी मंत्र्यांची संधी यंदा हुकण्याची शक्यता वर्तवली जाते। मीडियामध्ये ज्याप्रमाणे प्रगती पुस्तकात मी नापास ह्या बातम्या दाखवत आहे ती बाब मनाला लागते आहे। मी नापास असूच शकत नाही, कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे। मंत्री पदावर काम करताना देखील आठवड्यातून 4 दिवस मी मतदारसंघ जिल्ह्यासाठी व जनतेसाठी दिलेले आहेत। तेव्हा माझी मीडियाला व विविध TV चॅनल्सला विनंती आहे की मी प्रगती पुस्तकात नापास अशा बातम्या आपण कृपा करून देऊ नये, कारण झोकून देऊन काम करणाऱ्याला हा शब्द जिवारी लागतो।